हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी ओल्या घेवड्याची झणझणीत चमचमीत अशी एकदम झटपट सोप्या पद्धतीने रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। मस्त एकदम ओल्या घेवड्याची चविष्ट अशी भाजी झालेली आहे। नक्की एकदा या पद्धतीने करून बघा, मस्त चमचमीत चविष्ट बनते। तुम्हाला बघून कळत असेल, एकदम मस्त झालेली आहे चमचमीत चविष्ट अशी भाजी आणि एकदम मस्त होते बघा। झटपट कमी साहित्यात तेवढीच चविष्ट अशी बनते। एकदा करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। चविष्ट बनते आणि एकदम कमी साहित्यात मस्त चविष्ट भाजी झालेली आहे। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, एक वाटीभर मी ओल्या घेवडा घेतलेला आहे। आता हाच मी कोवळ्या आहेत बघा, एकदम आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। सुरुवातीला बिया इथे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। घेवड्याचे बी असं धुवून घेतलेले आहे। आता स्वच्छ आता मी सुरुवातीला हे भाजून घ्यायचं, खमंग असं मी भाजून घेणार आहे। लोखंडाची कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला चांगलं खमंग असं हे भाजून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय, मी हे छान असं भाजून घेणार आहे। सुरुवातीला असं भाजून घेतले की भाजीला चव छान लागते। इथे बघू शकताय, चांगलं मी इथे याला भाजून घेते। बघू शकताय, इथे थोड्या वेळानंतर हे छान असे भाजलेले आहेत, डाग पडलेले आहेत याच्यावर आणि मस्त असे खमंग भाजलेले आहेत। आता मी गॅस बंद करते इथे आणि गरम आहे तोवरच कढईत याला थोडंसं मॅश करून घ्यायचं, म्हणजे भाजी मिळून येते, दाटसर होते बघा। आणि गरम गरमच मॅश केले की पटकन मॅश होतात बघा। असे कढईतच गरम गरम मॅश करून घ्यायचे बघा। इथे बघा, ग्लासने तुम्ही मॅशरने कशाने मॅश करू शकता। थोडेसे मॅश करून घेतलेले आहेत। आता हे मी काढून घेते आणि आपण भाजी बनवणार आहे। आता त्यासाठी दुसऱ्या कढईत मी इथे बघा एक पळीभर तेल घालून घेते। तेल घातलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, इथे अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत। हे छान असं फुललेलं आहे। छान जिरे आणि मोहरी चांगले इथे परतलेले आहेत। त्यानंतर 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घातले। छान कढीपत्ता पण परतलेला आहे। त्यामध्ये 2 टोमॅटो मी घातलेले आहेत बघा। असे एकदम बारीक कट करून टोमॅटो घातलेले आहेत आणि टोमॅटो लवकर परतले जावेत त्यामध्ये पाव चमचा मी त्यामध्ये मीठ घालून घेते। मीठ बघा यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर टोमॅटो चांगले मऊ झालेले आहेत, त्यामध्ये मसाले घालून घेऊया। इथे मी पाव चमचा हळद घातलेले आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे, तिखट आपलं घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा इथे धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे। तुमच्या आवडीनुसार गरम मसाले घाला। मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचे। छान तेल सुटलेलं आहे। आता भाजलेल्या घेवड्या यामध्ये घालायचे, घेवड्याचे बिया, आणि इथे यामध्ये 2-3 मिनिटं हे परतून घ्यायचं। इथे या पद्धतीने असं परतून घ्यायचं बघा, भाजी छान अशी होते बघा। इथे बघू शकताय, मी यामध्ये हे परतून घेते बघा व्यवस्थित आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं। तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ बनवायची तसं। इथे मी यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेते। इथे बघू शकताय 2 ग्लास पाणी घातलेलं आहे बघा। तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी घाला, जशी तुम्हाला भाजी बनवायची तसं। आणि इथे चवीनुसार मीठ घालून घेते बघा, मीठ घातलेलं आहे। याला उकळी आलेले आहे, छान अशी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करायची आहे आणि यामध्ये बघा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेते। 5 ते 6 चमचे मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूट घाला। 5 ते 6 चमचे मी कूट घातलेला आहे, मिक्स करून घेते बघा कूट घातल्याच्या नंतर। आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालून घेते बघा, छान चव लागते। इथे बघू शकताय थोडीशी कोथिंबीर पण घालते आणि याला थोडंसं मी अर्धवट झाकण ठेवून छान शिजवून घेणार आहे। इथे बघू शकताय मिक्स करून घेतलेलं आहे कोथिंबीर घालून। इथे बघू शकताय असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि छान शिजवून इथे मी शिजवून घेते बघा। इथे 7 ते 8 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। छान असं सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही, कोवळ्या बिया आहेत त्यामुळे शिजतात पटकन। इथे बघा 7 ते 8 मिनिटानंतर छान अशी भाजी दाटसर तयार झालेली आहे आणि मस्त अशी बघा भाजी तयार झालेली आहे। आपण चेक करूया आता शिजले का ते। मऊसूद असे हे बिया शिजलेले आहेत बघा, छान दाटसर मस्त कमी साहित्यात तेवढीच चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल, मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। कमी साहित्यात तेवढीच चमचमीत चविष्ट भाजी तयार होते।
बघा मी गॅस बंद करते, सर्व करते. बघा मस्त दाटसर आणि चविष्ट अशी भाजी तयार होते. बघा झटपट कमी साहित्यात आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे बघा, पण तेवढीच चमचमीत चविष्ट होते. तुम्ही ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर मस्तच लागते बघा. नक्की या पद्धतीने झटपट कमी साहित्यात तेवढीच तुम्ही सोप्या पद्धतीने अशीही बनवू शकता. छान झालेले आहे आणि चमचमीत चविष्ट तयार होते, एकदम छान लागते बघा टेस्टला. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने भाजी नक्की करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.